खूप है ना. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आपल्याला खूप अशा लोकांची गरज नसते की आपल्याला खूप बदल केलाय. एक एक व्यक्तीने इतिहास घडवलेला आहे ना. एका एकाने ठरवलेलं, मग त्यांच्या पाठीमागे खूप जण आलेले आपण असं बघत असतो. तर थँक्यू पूजा मॅडम. सच फंटास्टिक एनर्जी. आणि म्हणजे काय होतं ना, आपल्याला एखाद्याला बघून चला अरे की त्याचा उत्साह बघून आपला पण उत्साह वाढतो की चला, आपल्याला पण द्यायचंय, अजून द्यायचंय. येस. तर थँक्यू. आपण पण असा पॉवर जनरेटर प्रत्येक जण बनू शकतो. फक्त आपल्याला ते डोक्यात घ्यायला पाहिजे आणि आपण ठरवायला पाहिजे की यस, मी आज माझ्यामुळे इतर कोणाचा दिवस छान करू शकते. इतर कोणाचा दिवस माझ्यामुळे आज हॅपीनेस होईल, किती कोणाला आनंद देऊ शकते. जे दिलं ते येणार आहे बघा ह्या ब्रह्मांडामध्ये. त्याचा लॉ जर माहित असेल तर हे प्रत्येकाला माहिती, त्याला काही वेगळं सांगायची गरज नाही. एक सीड आपण लावतो जमिनीत, एक सीड कुठलंही, मक्याचं घ्या एक सीड लावतो, आंब्याचं घ्या एक सीड लावतो, किती सीड रिटर्न येतात त्या, किती येतात रिटर्न. एक लावला आंब्या मक्याचं कणीस तर एक कणीस भरून, म्हणजे त्याच्यात 100च्या वर खूप येतात का, अनकाउंटेबल. त्या पण भरपूर येतात. आणि असं आंब्याचं लावलं तर ते म्हणजे कितीतरी येतात. म्हणजे एक आपण देतो त्याच्यामध्ये सीड आणि ते आपल्याला कितीतरी पटीने येतात. ड्राय फ्रूट लावा, फ्रूट लावा, ते जास्त असं पटीने आपल्याला त्याचे फळं खायला मिळतात. त्या सीड्स आपल्याला रिटर्न देतो युनिव्हर्सल. आणि कळत न कळत आपण जर कसे आपल्याला नाही पाहिजे ते, नाही जे पाहिजे आपल्याला त्यात जर सीड लावले असेल तर, मग लोक म्हणतात की नाही नाही आम्ही तर काय असं केलंच नाही, आम्ही तर काही वाईट सीड लावल्याच नाही. मग तिथे तुम्ही चांगल्या तरी कुठे लावलंय. म्हणजे एखादी तुमची पडीत जमीन आहे, तिथं असं काही नाही की तुम्ही काही लावलं नाही म्हणून येणारच नाही. हा तर प्रकृतीचा नियम आहे. जिथं काही लावलेलं नाही तिथं पण गवत, काटे, काँग्रेस ते उगणार की, उगणार ना. तुम्ही बघितलंय रिकामी जागा पडली आणि तिथं काही आता आपण फिरायला जातो, पावसाळा आला की लगे पट 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 अनवॉन्टेड भरपूर ज्याची गरज आहे नाही ते पण असं ग्रास प्रत्येक ठिकाणी उगून येतो. मग आपलं जे ब्रेन आहे, आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे, त्याच्यामध्ये आपण असे फुलांचे किंवा आपल्याला जे पाहिजे हॅपीनेसचे, मनीचे ते सीड टाकलेच नाही काही लोकांनी. काय पाहिजे ते सीडच नाही टाकले. मग सीड नाही टाकले तर तिथे अनवॉन्टेड आले, नको पाहिजे ते आले. का आले? की आपण त्याच्यावर तर काही कामच नाही केलंय ना. आपण कुठं सीड लावली नाही, त्याची मशागत नाही केली किंवा अरे पाऊस आलाय, हे आलंय, आपल्याला नवीन सीड टाकायचे, नवीन गार्डनिंग करायचं, असं काही केलं नाही आपण. नवीन सीड नाही टाकले म्हणून ते जे आहे ते प्रकृतीला जे वाटलं तिथं ते झालं. कारण त्याची केअरच नाही किंवा त्याचं कोणाच थॉटच नाही त्या पाहिजे म्हणून. मग चेक करा आपण की आपण याच्या अगोदर असं तर नाही ना, काही सीडच नाही टाकले. काही आता पावसाळा लागलाय, नवीन सुरुवात करायची आहे, गार्डनिंग करायची, कधी साफसफाई करायची, जे नसलेलं गवत ते काढून टाकायचं. आपण एक कुंडीत छोटं रोपटं पण लावलं ना, तिथं पण आजूबाजूला कधी कधी गवत येतं, कधी कधी काही खराब म्हणजे नको पाहिजे ते येतं. मग आपण त्याला आपल्याला काढून टाकावं लागतं, त्या झाडाची कटिंग करावं लागते. ह्या सगळ्या गोष्टी करतात. सेम आपल्या लाईफ मध्ये आहे, सेम स्ट्रक्चर युनिव्हर्सल काम करतं. हे जे आपलं सबकॉन्शियस माइंड एक गार्डन आहे किंवा आपली एक शेती आहे असं पकडूया. मग काही लोक ह्या शेतीची काय करायचं त्यांना माहित नाही, तर ते तिथं मग ते काँग्रेस उगलेलं आहे. तिथं नाही पाहिजे तिथं काटेरी बाबळी उगलेलं आहे. काही काही जणांचं तर ते कॅक्टस उगवून ठेवलेलं आहे. मग इतके सगळे प्रॉब्लेम आहे कॅक्टस वगैरे, तर त्याची पहिले आपल्याला कटिंग करावं लागणार, ते सगळं काढावं लागणार आहे नाही का. त्याच्यावर जसं हे चालवतात, काय म्हणतात ते बुलडोजर सारखं जे चालवतात ते काढून पूर्ण ते काढावं लागणार आहे. मग आपल्याला एक तर रिकाम व्हावं लागेल, मी सिलेंडर व्हावं लागेल युनिव्हर्सलला. सिलेंडर व्हावं लागेल की येस, मी बदलायला तयार आहे, मी शिकायला तयार आहे, मला नवीन लाईफ पाहिजे. त्यासाठी आपण जे पहिलं आहे मी ते साफसफाई करायला तयार. मग ही साफसफाई काय आपण हेच करतोय मॅजिक मध्ये, डेली बेसिसवर काय करतो, स्वतःच जे आहे, जे नको असलेलं ते आपण क्लीन करतोय, जे आहे ज्याच्यापासून आपल्याला वाईट वाटतं त्याला आपण माफ करत चाललोय है ना. आणि जे आपल्याला पाहिजे ते आपण अट्रॅक्ट करत आलो. सेम गोष्ट करायची. तर बघा युनिव्हर्सल तुम्ही आता आपण एक एक सीड लावलंय, हा एक एक सीड लावतोय, रोजच लावतोय. कधी आपण आता मॅजिक डस्ट करतोय, कामवालीला आपण जे दिसेल त्याला थँक्यू म्हणतोय, हे करतो. आता ह्या सीड लावणं चालू आहे तुमच्या, याचे फ्रुट्स यायला वेळ लागेल. लगेच आपल्याला दिसतं का? जमिनीतून बघा असं बी असतं खाली आणि त्याच्या आधी अंकुर फुटलेला असतो आणि ते वर यायलाच तयार असतं, वर असं निघायलाच तयार. सिक्रेट मूवी मधला हा पार्ट मला खूप आवडलेला स्पेशली. इथे सांगतात सतय की नीचे आपले जे ड्रीम आहे, आपले जे झाड आहे, बस ते उगणारच आहे. आणि मग तेवढ्यातच काही लोक काय म्हणतात, हा चल हे काही खरं नाहीये, हे काही फेक आहे, असं काही नसतं, कामच करावं लागतं, मेहनतच करू. मग मी काय म्हणतो, सृष्टी काय म्हणते, आपका हुकुम. मग ते परत वापस चालत. सिक्रेट मूवी मध्ये तुम्ही बघितला असेल तो, तर खूप सुंदर त्यांनी सांगितलेलं. त्या छोट्याशा एका याच्यामधून आपल्याला कळतं की आपण जेव्हा ते अगदी जवळ असतं आपल्या यायला आणि आपण म्हणतो नाही नाही असं काही नसतं, माझं तर नशीबच असं आहे, हेच तसं आहे, तेच तसं आहे.
तर मग तुमचं ते तथास्तु चालू असतं वरतून, आहे ना. प्रत्येक गोष्टीला तथास्तु असतं. मग तुम्ही जे म्हणताल ते, तुम्ही खुश आहात तथास्तु, तुम्ही नशीबवान आहात तथास्तु. देवाने एकच असं व्हायब्रेशन ठेवलंय सगळीकडे, कारण प्रत्येकाला ना कमी द्यायचं, जास्त द्यायचं, कोणाला राग येईल, कोणाला काय येईल, त्याच्यामुळे काय ठेवलंय, एकच रायमिंग ठेवलंय वरती, तथास्तु. एवढ्या भाषा आहेत आपल्या याच्यामध्ये, भारतामध्येच एवढ्या भाषेमध्ये ते ट्रान्सलेटर करून कुठल्या देवाला जातोय, कुठल्या काय, तर ते कळालं तर पाहिजे ना देवाला काय फिलिंग. ते आपल्या भाषा ऐकत बसेल का? गाडी, मर्सिडीज, बस सगळं फिलिंग वर आहे. मग ज्या गोष्टी विषयी आपण फिलिंग, आपली मर्सिडीज बद्दल खूप फिलिंग झाली, बर्निंग डिझायर, प्रेम वाढलं, पॉवर वाढली, तिथे आपल्यापर्यंत येणार. मग सेम गोष्ट आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. आपल्याला जिथं जे पाहिजे तिथं आपली एनर्जी आणि ऊर्जा वाढवायची. त्यासाठी प्रॅक्टिस लागते. आपल्याकडे खजिना लागतो कशाचा? धन्यवादाचा, ग्रॅटिट्यूडचा. तर आपल्याला तो वाढवायचा आहे. आजचा चॅप्टर पण खूप मजेशीर आहे. कालच्या चॅप्टरची प्रॅक्टिस केली कोणी? कालचा मॅजिकल, येस पूजा मॅम तुम्ही केली. सांगू शकता तुम्ही काय प्रॅक्टिस केली कालच्या चॅप्टरची आणि तुम्हाला कसं वाटलं? मला ना लक्षात होतं. आता मी दिवसभर चालीन तेव्हा थँक बोलीन. पण 2-4 वेळा बोलत होती आणि मी विसरूनच जात होती. मग मला 15-20 मिनिटांनी लक्षात यायचं, "अरे, मी मगाशी चालले तर माझ्या लक्षात नव्हतं." मग परत सुरू करायची. आता मी चालले ना, आता बोलली. म्हणजे थोडं डिफिकल्ट गेलं मला. म्हणजे थोडं-थोडंच बोलत होती मी. आता बाहेर देवळात पण गेली ना, म्हटलं जाता-जाता बोलीन. अर्ध्या रस्त्यापर्यंत बोलली आणि मग परत मी विसरून पण गेली. परत येता-येता बोलली. म्हणजे थोडंसं अजून प्रॅक्टिस करेन ना, तर ते आय थिंक होऊन जाईल. लगेच माझं नाही झालं. येस, कारण हॅबिट्स आहे ना, आपल्या हॅबिट बदलायला वेळ लागणार हां. आहे. पहिले कसं हां. आपल्याला काय, आपण आम्ही बाहेर निघालो. तो चेक पण प्रिंट करून आणला. वाव, चेक पण पण प्रिंट ना कर, व्हेरी ते गुड. तुम्ही थोडंसं ते तुम्ही प्रिंटिंगमध्ये दिलेलं ना, हा, तर काही हे प्रॉब्लेम नाही त्यांना. हा, काही चालतं ना? प्रॉब्लेम, हा, काही प्रॉब्लेम नाही. आता तुम्ही मग सांगा, मग ते मी हे करून टाकेन बघीन. Yes. त्याला आता चेकला शोभाने भरायचं पण जे. आणलाय आणि शोभाने पण आणलाय, मी पण आणलाय. शुभा मॅडम तुम्ही पण आणलाय, व्हेरी गुड. हे बघा, ऍक्शन घेणारे लोक आहे ना, कधीच हे होत नाही. कारण नुसतं ऐकून, आता मला खूप सुंदर पनीरची भाजी बनवायची आहे किंवा मला खूप आवडती, हे सगळं माहिती, रेसिपी बघितली, सगळं बघितलं, पण ते ऍक्शन पण महत्वाची आहे ना. त्याला आणावं लागणार आहे, ती प्रोसेस करावं लागणार आहे, तेव्हा ती गोष्ट मिळणार आहे. अगदी आपल्या इथपर्यंत आलेलं असतं, पण त्याला चावून खायचं तर आपल्याला आलं पाहिजे. येस. तर आपल्याला आपली जी अमाऊंट आहे ती चेकवर टाकायची आणि नक्कीच आपण ती लवकरात लवकर आपल्याला अचीव्ह कशी करता येईल ते आपण बघणार आहोत. आणि नक्की 100% मी विश करणार आहे की तुम्हाला मॅजिक चेक हा आपला एंड होईपर्यंत तुमचा पास आउट झालेला आहे, तुम्हाला मिळालेला आहे. येस. पे लिहिलंय ना, तिथे आपलं नाव टाकायचं. हा, हो का? हा, पे लिहिलंय आणि अमाउंट तुम्ही. आहे, तिथे आपल्याला जी अमाउंट हवी ती टाकायची आणि आपण जसं बँकेत चेक भरतो तसंच आणि डेट लिहिली तिथे काय डेट लिहायची? तिथं तुम्हाला जे पाहिजे ते लिहून टाका ना डेट. समजा तुम्हाला आता 1 महिन्यामध्ये पाहिजे, 2 महिन्या पाहिजे, अमाऊंट कशी आहे ना त्याच्यावर डिपेंड आहे. किंवा आता लगेच असं काम नाही, 3 महिन्याचं काम आहे, गाडी घ्यायची समजा 3 महिन्यापर्यंत, दिवाळीच्या बिफोर पाहिजे, दसरा पाहिजे, ते त्या दिवशीची डेट बघा, दसरा काय आहे, दिवाळी काय आहे, तर त्या दिवशी तुम्ही लिहू शकता. आणि जर तुम्हाला अर्जंट असं छोटं ट्रायल बघायचंय ना, असं 10-20 हजाराचं, 25 हजाराचं छोटंसं काहीतरी घ्यायचंय, वॉशिंग मशीन घ्यायचंय, फ्रीज चेंज करायचंय किंवा काही असं छोटं काम असेल, तर त्याच्यासाठी मग ते अमाऊंट बघायची. आणि त्या गोष्ट जेव्हा मी चेक केली तेव्हा ती गोष्ट घेणार आहे असं ठरवायचं आपण मनामध्ये, तेवढी अमाऊंट टाकायची. आलं लक्षात? येस. तर आपला चेक आहे तो हातात घ्यायचा आणि त्याला म्हणायचं थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू, मला युनिव्हर्सल बँकेकडनं हे मिळाले, ते फील करायचं आणि तो चेक लावून द्यायचा. आणि मग जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल, तुम्ही निवांत बसल्या, तेव्हा परत चेक घ्या हातामध्ये, त्याला हील करा मस्त आणि तो परत ठेवून द्या. तर बघा, तुमची जेवढी पॉवर त्याला लागणार आहे, तुमची जेवढी एनर्जी लागणार, तेवढं तो चेक तितक्या तातडीने येणार आहे. कदाचित तुम्ही ते डेट टाकत त्याच्या अगोदरच. आणि ह्या ब्रह्मांडाचं नियोजन कसं असतं ना, ते आपण विचारच नाही करू शकत. ते खूप अमेझिंग असतं, अमेझिंग. म्हणजे विचारच नाही करू शकत. आपल्याला कधी जातो, काय डिस्काउंट मिळतं, कधी कुठं काय मिळतं. म्हणजे छोटं-छोटं, काल असंच छोटं शॉपिंग करताना आणि मी छोटं सामान घेतलं आणि तो व्यक्ती बिलिंग कर, "अरे, याच्यावर एवढा तर डिस्काउंट असूच शकत नाही." चेक करायला लागला. मी म्हटलं, "बघा, एक आहे, दह्याचं पॅकेट होतं." असं छोट्या-छोट्या गोष्टी असतात, त्याच्यावर पण आपण ग्रेटफुल राहिलं पाहिजे. तर त्याच्यावर पण जवळपास खूप चांगला डिस्काउंट, म्हणजे अर्ध्यापैकी अर्धा असा डिस्काउंट त्या वस्तूवर, मला 2-3 वस्तू घेतल्या त्याच्यावर. तो म्हणे, "एवढं काय तुमचा नंबर टाकत नाही वाटलं?" म्हटलं, "ठीक आहे." तर ते म्हणे, "काहीतरी असेल," म्हणे. मग त्याच्यात त्याच्यात पण ना म्हणजे डिस्काउंट, म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी आपण असं डेली याच्यावर तेव्हा ग्रॅटिट्यूड करून जातो ना अगोदरच. मग एखाद्या मॉलमध्ये जात असेल आपण, तिथे अगोदरच त्या मॉलमधले सगळे जे लोक काम करतात त्यांना मॅजिक डस्ट करायचं
आजूबाजूला जे साफसफाईवाले असतात त्यांना मॅजिक डस्ट करायचं, वाव मला खूप छान छान डील मिळालेले आहे असं करायचं, मी जे घेईल ते पण खूप सुंदर आहे, त्यांचे कर्मचारी खूप छान आहे हेल्पिंग. तर बघा ते लोक हे करतात, तुम्हाला अटेंड करायला लागतात आणि ते लोक पण स्माइल करायला लागतात, तुमचे कामही करायला लागतात. तुमची व्हायब्रेशन ठरवते तुम्हाला की ते कशा प्रकारचं आहे. तर पुढे पुढे येणाऱ्या टॉपिक मध्ये आहेच ते, पण आपण आतापर्यंत शिकलो तेवढ्या प्रॅक्टिस मध्ये पण तुम्ही ते सगळ्या गोष्टी करू शकता. आजचा जो टॉपिक आहे, आजचा टॉपिक खूप मस्त आहे, जबरदस्त आहे. येस, एक हार्टचं चिन्ह दिसतंय आणि त्याच्या बाजूला स्पार्कल दिसतंय ना सगळ्यांना? हो. येस. मग ते हार्टचं जे चित्र आहे त्याच्या बाजूला मॅजिक दिसतंय. मग आपला आजचा जो टॉपिक आहे हार्ट मॅजिक, आणि मराठीमधून हृदयाची जादू. म्हणजे काय जादू आपल्याला हृदयाने करावं लागणार आहे, ज्यामुळे आपल्या हृदय हे जादूमय होणार आहे. आजचा आपला 20वा दिवस, बरोबर ना? कृतज्ञता हृदय स्मृती आहे, म्हणजे एक हार्ट आहे ना आपलं. बघा सगळ्या फिलिंग कुठून येतात आपल्या डोक्यापेक्षा आपल्या हृदयातून ज्या भावना असतात, ज्या फिलिंग असतात, ज्या काही आपल्या इमोशन आहे, फिलिंग आहे, त्या हृदयामध्ये आहे कुठेतरी, आहे ना? मग कृतज्ञता जी आहे ती आपली हृदयाची एक स्मृती आहे. जरा डोळे बंद करा आणि एखादा अशी चांगली घटना आठवा, तुम्ही जेव्हा तिथं खुश झाले, कुठे ट्रिपला गेले, किंवा तुम्हाला काहीतरी असं एकदम एखाद्याने गिफ्ट दिलं, किंवा एखादं तुम्हाला काहीतरी, म्हणजे जिथं आपली अपेक्षाच नव्हती तिथं तसं घडलं, एखादी घटना आठवा तुम्ही. तर तुमची स्मृती काय असणार आहे त्याबद्दल? हॅपीनेसची, खुशपणाची. म्हणजे तिथं काय तुमच्या हृदयामध्ये जी स्मृती आहे ती आपण कृतज्ञतेची जास्तीत जास्त वाढवायची, जेणेकरून आपले हृदय हे एक ग्रेटफुल असलं पाहिजे प्रत्येक याच्यावर. ओके, अब तक आपने अंदाजा लगाया होगा कि कृतज्ञता के हर जादुई अभ्यास का लक्ष्य हमेशा ज्यादा से ज्यादा कृतज्ञता महसूस करना है। ऐसा इसलिए है क्योंकि आप मन में ही कृतज्ञ की भावना बढ़ाते हैं, वो बाहरी संसार में कृतज्ञ होने वाली चीजें बढ़ जाती है. आता आतापर्यंत आपल्याला कळालंय, अंदाज सगळा आलाय की आपल्याला फक्त ग्रेटफुल राहायचं आणि त्याला फील करायचंय, महसूस करायचं आपल्याला, नुसतंच नाही टिपिकली ते पोपट सारखं नाही, आपल्याला त्याला फील करायचंय. मग आपण जेव्हा कृतज्ञता भावना वाढवतो जशाशी, तर मग आपल्या जर आजूबाजूच्या ज्या सगळ्या गोष्टी, त्या चांगल्या गोष्टी वाढायला लागतात, आणि आपल्याला जे नाही पाहिजे ते आपल्यापासून दूर जातं. आपल्याला जे आपण जे फ्रिक्वेन्सी जिथं वाढवतो तिथंच आपलं ते मॅजिक काम करत असतं. लंबे समय तक कृतज्ञता का अभ्यास करने के बाद अत्यंत आपके दिल में गहराई आपने इसे महसूस करने लगेंगी. बहरहाल उच्च स्तर पर पहुंचने का जितना समय लगता है, आज का जादुई अभ्यास आपको वह ज्यादा तेजी से पहुंचा देगा. म्हणजे आपल्याला, आपण ही प्रॅक्टिस करतोय, डेली प्रॅक्टिस करतोय, छोट्या छोट्या वस्तूंना आपण ग्रॅटिट्यूड करतोय, रोजच्या डेली मॅजिक मॉर्निंग करतोय, हे सगळं काही जे करतोय त्याचं कुठंतरी आपल्याला आपल्या हार्ट पर्यंत जायला वेळ लागतो, आहे ना? सगळ्या गोष्टी आता आपण ओरली करतोय, तोंड बोलतंय, कान ऐकतंय. मग हे तोंड बोलतंय, आपण मंत्र म्हणा, एखाद्या देवाबद्दल म्हणा, आपण सारखं सारखं करून काय होतं की आपल्याला त्या देवाबद्दल श्रद्धा यायला लागती, आपल्याला भावना यायला लागतील. ते कुठं पण मूर्ती दिसली की आपले आपोआप आपल्या फिलिंग, म्हणजे ते आपल्याला हार्ट मॅजिक एक चालू होत असतं, आपल्या हार्ट पर्यंत त्या वस्तूविषयी कनेक्शन होतं. हृदय का जादू अभ्यास इस तरह तैयार किया गया है कि यह कृतज्ञता की गहराई को बहुत अधिक पडत, म्हणजे आपल्याला डीप लेवल जायचं नाही का, आतून आपल्या मनापासून आपण म्हणतो ना, खरंच मी मनापासून तुझ्या आभारी म्हणजे एखाद्याला म्हणताना म्हणतो ना, मी माझ्या बॉटम ऑफ हार्ट पासून मी तुला सांगते. म्हणजे एखाद्याला सांगायचं पण असलं की हा मी एकदम अंतःकरणाने तुझ्याशी बोलते, आपण बोलता बोलता बऱ्याच जणांना बोलतो. मग हे अंतःकरण काय, हे हार्ट आहे, आणि ते मॅजिकनी भरलेलं आपल्याला करायचं. क्योंकि आप जादुई शब्द धन्यवाद कहते और महसूस करते वक्त अपना दिमाग हृदय केंद्रित करते हुए वैज्ञानिक शोध स्पष्ट हो चुका है। कृतज्ञता महसूस करके हृदय पर ध्यान केंद्रित करके हृदय में तात्काल अधिक संतुलन सामंजस्यपूर्ण बन जाता है, जिससे आपके प्रतिरक्षण और तंत्र स्वास्थ्य का व्यापक सुधार होता है। इससे आप अभ्यास की शक्ति अंदाजा लगाती है। जब आपने पहली बार आजमाते हैं तो इसमें थोड़े अभ्यास की जरूरत होती है, लेकिन इस प्रयोग के फायदे होते हुए लायक है। सब कुछ समय तक इनका अभ्यास करने के बाद आपके इस तरीके के से करने लगेंगे और हर बार कृतज्ञता की भावना कहीं गुना बढ़ जाएंगी. म्हणजे आता आपण सारखं सारखं ही प्रॅक्टिस करतोय, धन्यवाद करतोय, रोज आपण ते रुटीन करतोय, आपल्याला वाटतं ना रोज काय छोट्या छोट्या गोष्टी हे करायचं, पण हे जेव्हा आपण करतो की आपल्याला कुठेतरी आतून वाटायला लागतं सगळ्या गोष्टी. आपण आता सुरुवातीला तर आपण नाटकीय पद्धतीने करतो नाही का, आपल्याला थँक्यू करायचं शिकवायचं, सुरुवातीला आपलं एक नाटकीय पद्धतीने चालू असतं की अरे हा थँक्यू, हा हे देता येते. मग आपण ही प्रॅक्टिस रोज करतोय की आपल्याला खरंच आपल्याला
नळाला पाणी येतंय, आपल्याला वॉश बेसिंग आहे तोंड धुण्यासाठी, बाथरूम आहे, याला आपण धन्यवाद धन्यवाद रोज करतो. मग हे खरंच या वस्तू ऐकताय का? मग ती जर आपण कधी नाही, एक गोष्ट मिसिंग आहे किंवा ती नसली तर आपल्याला त्याची किंमत कळते, बरोबर आहे ना? आता एखादी गोष्ट आहे, टूथब्रश आहे, आपल्याकडे कुठं गावाला गेला, आपला टूथब्रश विसरला, तर आपल्याला काय हाल होतील ना? म्हणजे एक दिवस आपण कसं तरी काढू, पण दुसऱ्या दिवशी तर आपल्याला लगेच कुठून तरी बाय करावं लागेल. मग सेम थिंग आहे, की आपण टूथपेस्ट आणि ब्रशला जर ग्रॅटिट्यूड करतोय, तर आपल्याला हृदयापासून वाटायला लागतं, की ही किती महत्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी ना, की मला किती माझा दिवस किती छान करते, माझ्या माउथमध्ये किती फ्रेशनेस आणते. तर मग हे तुम्ही इनडायरेक्टली करायला लागतं. तुम्हाला बोलायची गरज राहत नाही. तिथं तुमच्या फीलिंग पोहोचतात. तुम्हाला असं नाही, की हृदयापासून तुमचं ऑलरेडी तिथं ते मॅजिक काम करायला लागतं. इस अभ्यास के लिए सबसे पहले अपने मन में ध्यान और हृदय को आसपास के क्षेत्र में केंद्रित करें। इससे कोई नहीं फर्क पड़ता कि आप ध्यान में शरीर अंतर केंद्रित करते हैं या बाहर आंखें बंद कर रहे थे, क्योंकि इससे एक आसान बन जाएगा। मन में हृदय केंद्रित करते हुए मानसिक रूप से जादुई शब्द धन्यवाद करें। जब तक आप कुछ समय को अभ्यास कर लेते हैं तो आपकी आंखें बंद होने की जरूरत नहीं, लेकिन सामान्यतः बंद करते हुए वक्त अधिक कृतज्ञतामय. मग ही प्रॅक्टिस आपण कशी करू शकतो? कधी आपले डोळे बंद करून आणि असं फील करू शकतो प्रत्येक गोष्टी. मग त्याच्यामध्ये आपल्या मुलांचा चेहरा, नवऱ्याचा चेहरा, कोणाचाही हे आणू शकतो आणि म्हणू शकतो, की वॉव! ही गोष्ट दिली मला परमेश्वराने, त्यासाठी मी किती ग्रेटफुल आहे, किती थँक्सफुल आहे. म्हणजे जे आपल्या फीलिंग, तर आपण त्याच्याबद्दल का ग्रेटफुल आहे, काय आपल्याला ते सगळं मिळालेलं, अशा कुठल्याही गोष्टी म्हणजे तुमचे हात असेल, डोळे असेल, वॉव! आता आपण डोळ्यांसाठी केलंय, की मी हे इतकं सुंदर जग बघितलं आहे. प्रत्येक मी नातेवाईक, मित्र, परिवार हे सगळं डोळ्यामुळे बघू शकते, किंवा एक कुठलं पण तुम्ही घेऊन त्याला तुमच्या हार्टशी कनेक्शन करून ती त्याला ग्रेटफुल करू शकता. हृदय को जादू से सचमुच तीव्रता से महसूस करने के लिए आप कई चीजों को कर सकते. आपण प्रत्येक गोष्टीला करू शकतो. अपना हात दिल के पास रखे. मग आपण काय करत असतो, काही आपलं हार्ट मॅजिक करताना आपला राइट हँड जो आहे तो आपल्या हार्टवर ठेवायचा. माहिती ना सगळ्यांना लेफ्ट साइडने आपलं हार्ट आहे. येस. मग आपलं राइट साइड बघा, आपल्याला काही करताना किंवा असं आपण लहानपणी नाही का असं हे करायचो, तर आपला असा हात आपण ठेवत असू, लावायचो. आपण काहीतरी मनापासून म्हणायचं किंवा एखाद्याला प्रेयर करायची. तर आपण बऱ्याच वेळेस बघतो, की आपला उजवा हात ठेवतो आणि त्याच्यावर मग डावा हात ठेवतो. म्हणजे आपला हार्ट जो आहे तो त्याच्यावर आपण आपला हे करतो. त्याचे व्हायब्रेशन आपल्याला ते आपली जी धडधड आहे हृदयाची ती पण आपल्याला फील होत असते. ताकि हृदय जादुई शब्द कहने में वक्त आपका दिमाग वही केंद्रित हो. म्हणजे ती जी धडधड आणि जी फीलिंग होती, मग त्याच्यामुळे आपलं ब्रेन एका ठिकाणी आपल्याला आणायचंय तो हात तसा ठेवल्यामुळं. या जादुई शब्द का कल्पना करे और हो सकते शब्द आपके दिमाग से नहीं है दिल से. मग तुमचे असं तोंडाने बोलून किंवा नाही का असं ब्रेननी तुम्हाला नाही, की तुम्हाला कळायला लागेल, की मी हृदयापासून ती गोष्ट फील करते. मग आपल्याला ती गोष्ट आतापर्यंत आपण जे केलं ते ब्रेननी करत आलेलो आहे. मग आता जे मॅजिक करायचं ते तुमच्या हृदयापासून करायचं. मग हृदयापासून फील करायचं. आपली आई आहे. उदाहरणार्थ आपण डोळे बंद केले. आई मला तिच्या गर्भामध्ये 9 महिने ठेवलं. मला दूध पाजलं. वॉव! काय फीलिंग आहे. तिला काय तिचे काय त्या प्रोसेस असणार आहे. तिच्या काय फीलिंग असणार आहे. तर ते जर आपण फील करायला आपल्याला एक हार्ट टू हार्ट कनेक्शन त्या हार्टशी आणि आपल्या हार्टशी बिल्डअप व्हायला लागतं. ज्या व्यक्तीबद्दल आपण करतोय तो. आज के जादुई अभ्यास में 10 शीर्षक इच्छाओं की सूची और प्रत्येक हृदय का जादू अभ्यास करें। हर इच्छा आपके मन में जोर से पड़े और प्रत्येक अंत तक पहुंचे और आंखें बंद कर ले। दिमाग में हृदय के पास रखे और केंद्रित करें। मन में हृदय के रखे। धीमे धीमे जादुई शब्द धन्यवाद कहें। एक बार फिर से मदद मिलती हूँ आपके ऊपर सुलझाने, इस्तेमाल करने। आपकी इच्छा यह अभ्यास पूरा करें। बाद में केवल कृतज्ञता की गहराई में बल्कि अपनी शीर्ष इच्छाओं के प्राप्त कृतज्ञता उल्लेखनीय रूप में बढ़े. मग आपण आता आपलं विश लिहिलेलं आहे. 13व्या चॅप्टर मध्ये पण ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे, की आपल्याला पाहिजे काय? आपल्याला कशी लाईफ पाहिजे? मग ज्या विश आपण लिहिलेलं आहे, आपण त्याच्यासाठी थँकफुलनेस पण केलेलं आहे, की मला ही गाडी पाहिजे, ती मिळालेली आहे. माझा मुलगा असा असला पाहिजे, नवरा असा असला पाहिजे. जे तुम्हाला तुमच्या विश लिहिल्या असेल त्या. तर मग तो लिस्टचा पेपर घेऊन तुम्ही एक विश घ्यायची, तिचं मनात फील करायचंय. हार्टवर हात ठेवायचा आहे आणि फील करायचे. जसं ती गाडी आल्यावर तुमची कशी फीलिंग असेल, जसं आपण मागच्या चॅप्टरमध्ये प्रॅक्टिस केलं. मग त्याला कुठेतरी त्या वस्तूला, त्या व्यक्तीला हार्ट टू हार्ट आपल्याला कनेक्ट करायचंय. यदि आप अपनी इच्छाओं साकार करने की गति बढ़ाना चाहते हैं, तो इच्छाओं को नियमित रूप से हृदय के जादू का अभ्यास जारी रखें. मग याच्याने काय होणार आहे, की आपलं स्पीड वाढणार आहे. आपली ती हे यायचं, की हार्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे, की
आपण म्हणतो ना कधी कधी लोक डोक्याने पेक्षा आपल्या फिलिंगनी काम घेतलं पाहिजे. गट हेल्थ काय म्हणते आपण विचार करतो, तर मग त्याच्यानुसार आपण जात असतो बऱ्याच वेळेला. आपलं जे गट हेल्थ अंतर्मन म्हणत असतं, त्या अंतर्मनाचं आपल्याला सगळं खरं वाटत असतं. या जादुई शब्द कहते हुए आप किसी भी समय हृदय का जादू इस्तेमाल कर सकते हैं। एक दिन में सिर्फ 2 बार हृदय का जादू का अभ्यास करने में आपकी खुशी और जीवन में जादू का बहुत असर पडेगा. मग तुम्ही जर हे याच्यातून 2दा-3दा जरी केलं आणि स्वतःच्या हृदयाला दाखवलं, फील केलं, की वॉव! मला किती छान फील होतंय, की मला हे माझं टार्गेट. तुम्हाला जर समजा आता कुठं फिरायला जायचं आहे आपलं, काश्मीरला फिरायला जायचं टार्गेट आहे. मग तिथं काश्मीरला गेल्यावर तुम्हाला कसं वाटणार आहे? वॉव! तिथले झाडं किती छान आहे, फुलं किती छान आहेत. एक ती फीलिंग आपल्याला आपल्या हार्टला त्या गोष्टीचं अचीव्ह झालेलं द्यायचंय. जब आप कुछ भी बार भी अभ्यास कर लेते हैं तो इससे आपकी भावना गहराई में बढ़ जाती जाएंगी। यह तो मानी हुई बात है, लेकिन कृतज्ञता मामले में भावना गहराई में सब कुछ है, क्योंकि अपनी भावना अधिक गहरी होती है और उतनी भी समृद्ध होती है। अपने आप की गहराई में बढ़ा लेती है। इससे शुरुआत शारीरिक लक्षण कर सकते हैं। आपके हृदय में आसपास सिहरना महसूस कर सकते हैं, शरीर में खुशी की लहर, आँखों में आँसू महसूस कर सकते हैं, आपके रोंगटे खड़े हो सकते हैं, लेकिन बिना आपके अपवाद गहरी शांति और खुशी महसूस करेंगे। आपके जितने आपके पहिले कभी महसूस म्हणजे ही प्रॅक्टिस करताना आपल्याला जर असं आपण जेवढं मनापासून करतोय ना, फील करायला लागलं, की आपल्याला आपल्या हार्टच्या अवतीभोवती एक हे असं एक स्प्रिंकल झाल्यासारखं म्हणजे तुम्हाला कंपन फील होणार. तुमच्या अंगावर काटे येऊ शकतात, डोळ्यात पाणी येऊ शकतं. तर अशा डीप लेव्हलची सुद्धा ही प्रॅक्टिस आपण करू शकतो. मग याचा जो अभ्यासक्रम आहे, तो आपल्या 10 नियमामध्ये म्हणजे रोज आपले काउंट युअर ब्लेसिंग आहे ते 10 लिहायचे आहे आणि त्याला धन्यवाद, धन्यवाद 3 वेळेस लिहायचे. अपने मन में स्वास्थ्य, अपने मन और ध्यान में हृदय के आसपास लक्ष केंद्रित करेल. म्हणजे आपल्याला आपल्या हृदयाच्या आजूबाजूला फील करायचं, आपलं लक्ष करायचं, डोळे बंद करायचे आहे. आंखें बंद कर ले, दिमाग हृदय केंद्रित करे, मानसिक रूप से जादुई धन्यवाद कहे. अपनी 10 शीर्षकों की इच्छा सूची बना ले. इसे इच्छाओं को हर पढ़कर हृदय का जादू का अभ्यास करें। फिर आंखें बंद करते हुए मन में हृदय के आसपास क्षेत्र में क्षेत्र पर केंद्रित करें। एक फिर बार से कहे, धीरे से कहे, धन्यवाद, धन्यवाद। आज रात सोने से पहले आपकी जादुई पत्थर हाथ में थामे और दिन भर में हुई अच्छी चीजों के लिए धन्यवाद करें. मग आज दिवसभर आपली रोजची जी प्रॅक्टिस आहे की आपल्याला आपल्या चांगल्या गोष्टीसाठी रोज धन्यवाद करायचं. रोज आपल्याला जे आपल्याला मिळालं आहे ऑलरेडी आजच्या दिवशी, जो आपल्याला छोटी खुशी, हॅपीनेस मिळाला त्यासाठी धन्यवाद करायचा. आता हार्ट मॅजिक कसं काम करतं? कोणाला बघायचं हार्ट मॅजिक कसं काम करतं? येस. तर आपला उजवा हात जो आहे, तो हातावर ठेवायचा आहे आणि डावा हात ठेवायचा आहे. मग फील करायचं आपल्याला, की आपण कुठलीही एक सिच्युएशन घेऊ शकतो आणि ते फील करू शकतो. जस्ट इमॅजिन करा, की आपल्याला आपल्याला बाळ झालं पहिल्यांदा, आपल्याला मुलगा झाला, मुलगी झाली, जे काही झालंय प्रत्येकाला किंवा आपल्या आई-वडिलांना तुम्ही ते पण इमॅजिन करू शकता. काही पण तुम्ही इमॅजिन करू शकता, की वॉव! काय तुमची फीलिंग होती. म्हणजे आपण आपल्या हृदयाशी कनेक्ट कसं केलं, त्यावेळेस तुम्ही किती खुश राहिले, म्हणजे किती तो तो जो पेन झाला होता आपल्याला त्यावेळेला, की आपल्याला तो पेन जाणवला नाही किंवा आपण जे 9 महिने आपण सहन केले त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे काही झालं, बाळ झालं आणि त्यावेळेसची आपली फीलिंग कशी होती? वॉव! आपण ते फर्स्ट टाईम स्माईल बघितलं. ते छोटे-छोटे हात आपण हातामध्ये घेतली. आपल्याला ती फीलिंग कसं होतं? वॉव! हे जगाचं किती मोठं सुख आपल्याला दिलं. आपण किती भाग्यवान आहोत, की आपल्याला आई बनण्याची संधी मिळाली. वॉव! काय फीलिंग होतं? ती सिच्युएशन आठवा आणि त्याच्यासोबत हार्टमध्ये बघा, की वॉव! ती सिच्युएशन किती म्हणजे एवढ्या सिच्युएशन सोपं नाहीये. आपण म्हणतो ना, की हा एक चमत्कार आहे. भगवंताने जी देणगी दिली आई बनण्याची. तर सायन्स पण याचा विचार म्हणजे अजून पण ते सर्चच करतायत. इतकं पेन किंवा इतक्या सगळ्या गोष्टी होत्या डिलिव्हरीमध्ये, तरी पण एक सुखरूप आपण नवनिर्मिती करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. आपण एक जीवन क्रिएट करतोय. आपण एक जीवन, एक आत्मा, एक सोल आपण एका मिशनसाठी आपल्या मार्फत ती आली. त्यासाठी आपण किती ग्रेटफुल आहे. वॉव! ते तुमचं फर्स्ट डे ज्या दिवशी तुमची डिलिव्हरी झाली, जे बाळ तुम्ही पहिल्यांदा हातात घेतलं, त्या फिलिंग तुमच्या चेहऱ्यावर, तुमचा चेहरा बघा स्वतःचा काय होतं. डोळ्यात पाणी आलंय का तुमच्या? अंगावर काटे आले का? ते बघा. हलकसं आपल्याला मातृत्व आपलं कसं आलेलं आहे, ती आपण जी काळजी घ्यायला लागलो. वॉव! म्हणजे सारखं लक्ष नाही का?
बाळाकडं किंवा जे आपण असं फुलासारखं आपल्या हातावर जे ठेवलंय की त्या हातावर आपण वाव, ते काय फिलिंग आहे, वाव, हे मातृत्व भगवंता तू दिलंय मला. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. किती नशीबवान आहोत आपण, किती नशीबवान आहोत. थँक्यू सो मच. काय फिलिंग येते तेव्हा, अंगावर काटे येतात, वाव. हार्टच्या बाजूला तुम्हाला सेन्सेशन होत असेल, एक मॅजिकली फील होत असेल, वाव. ते फील करा स्वतःला आणि किती ग्रेटफुल आहो, वाव. किती काही क्रिटिकल सिच्युएशन होती पण त्यामधून सगळं काही छान झालं भगवंतानी. ती एनर्जी माझ्या आजूबाजूलाच होती त्या वेळेला, ती शक्ती माझ्या आजूबाजूलाच होती. डॉक्टरच्या स्वरूपात ती शक्ती माझ्याकडे आली होती, ज्यांनी तुम्हाला मदत केली. तुमच्या सोबत कोण होतं ते आठवा, आई होती, बहीण होती, मिस्टर होते. त्या लोकांचे हावभाव कसे होते तुमच्याविषयी, वाव, ते किती तुमच्यासाठी खुश होते, त्यांनी हॅपीनेस कसा केला, फोन करून सांगितलं, काय वातावरण होतं, वाव. खूप सुंदर. थँक्यू, थँक्यू परमेश्वरा, इतके आनंदाचे क्षण मला दाखवल्याबद्दल थँक्यू, थँक्यू सो मच. मी खूप हृदयापासून आभारी आहे, मी हृदयापासून आभारी परमेश्वर दिली. धन्यवाद करते, कोटी कोटी धन्यवाद. मला ह्या मातृत्व किंवा माझ्यामध्ये जी ममता आहे ती देण्याची संधी मला परमेश्वराने दिली. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. येस. काय फिलिंग आलं? काय फिलिंग आलं हे आपण कितीतरी वेळेस नॉर्मल, काय मुलं आहे धन्न करतात, हे करतात, ते करतात, सगळं आपल्या डोक्यात चालू असतं, ऐकणारे काय मोबाईल बघतो हे बघतो. पण हे जे आपलं फिलिंग आहे, अशा खूप आपल्या याच्यामध्ये हृदयामध्ये स्मृती आहेत है ना, चांगल्या चांगल्या स्मृती आहेत. पण जेव्हा आपल्याला बॅड स्टेट मध्ये जातो किंवा एखाद्या वेळेस अशी परिस्थिती येते की नाही ना, काहीतरी आपल्या मनाविरुद्ध, त्यावेळेस आपण हे सगळं विसरून जातो. त्यावेळेस आपलं एकदम नाही का कुठला तरी नवदुर्गापैकी दुसरीच एखादी दुर्गा कुठली ऍक्टिव्ह राहते. मग आपण जर मातृत्व आहे आपल्यामध्ये, जर सगळ्या गोष्टी आहेत, तर आपल्याला काही वेळेला जर सिच्युएशन झाली तर आपण स्वतःला ट्रिगर करून ठेवू शकतो ना, अशा काहीतरी मेमरीज आहे, आपण त्या आठवू शकतो आणि स्वतः त्याच्याबद्दल ग्रेटफुल. मग आपल्याकडे खूप साऱ्या मेमरीज आहेत, खूप सगळ्या छान गोष्टी आहेत. आणि प्रॉब्लेम्स बघितले तर असे बोटावर मोजण्या इतके असतात, 4, 5, 6, जास्त नसतात. आणि मेमरीज, गुड थिंग, हे खूप सगळे असतात ना.